ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार. तर बघा, माझा आत्ताच ना व्हिडिओ एडिटिंग करून झाला आणि मी आता पोस्ट करणार होती. तर माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल दाखवतो आहे आणि मी फोटो पण डिलीट केले, पण माझा व्हिडिओच जात नाही. काय माहीत काय प्रॉब्लेम झाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला इंग्लिश येतच नाही वाचायला. आणि आता नेत्रा पण नाही घरी, योगिनी पण नाही घरी. आता माझा हा व्हिडिओ मी 2-3 तास बसलेली. म्हणजे योगिनी थांबा एक मिनटं, मी डाळ ठेवली आहे. काल डाळ केलेली ना, ती डाळ गरम केली मी आता. आणि आता मला जेवायचं आहे. तुम्हाला मी घड्याळ टाईम पण दाखवते. बघा, वाजले 2:15. दाखवते. घरातले कामं टाकून बसलेले मी. एवढं सर्व काम टाकून मी व्हिडिओ एडिटिंगला बसली आणि व्हिडिओ माझा पोस्ट नाही झाला. सांगा आता मी काय करू. मला हसायला येतं या गोष्टीचा. आता जेवूया. मस्तपैकी डाळ भात आणि लोणचं घेतलं आहे. तर चला फटाफट जेवून घेतलं आहे. आणि तसं जेवल्या पटकन किचनमधला पण आवरून घेतलं आहे. भांडी घासून घेतले, मुद्दा म्हटलं तर भांडी. आणि त्याच्यानंतर मग ह्या कढीपत्ता होता ते मी काल ना धुतलेला होता, तर तो सुकला नाही. तर मी बोलली चला मी जेवेपर्यंत भांडी घासेपर्यंत कढीपत्ता सुकेल करू म्हणून असा पसरून ठेवला आहे. आणि आता हा सुकला आहे. मी मिरची पण त्याची पण डेट काढायची आहे. कढीपत्तावर मला साफ करून घ्यायचं आहे आणि डब्यात भरायचं आहे. तर चला कचरा मारायचा आहे आणि लादी पुसायची. हे 2 कामं नेत्रा मॅडम यायच्या आधी व्हायला पाहिजे, नाही तर ती बनेल मम्मी तू काय करत होती, काय करत होती, फोन घेऊन बसलेली अशी म्हणेल मला. 20 रुपयाची आणल्या मिरच्या माझ्या मिस्टरने. आणि ही ना माझी जुनी पुराणी मॅक्सी होती, तिला मी असं कापून घेतलं आहे. बघा, बदाम आणलेले मिस्टरांनी. हे बघा, आणि म्हणून की मला खायला आवडतात म्हणून बघा केवढीच घेऊन आले. मी भांडली पण त्यांच्याशी. मी बोलली मनुके ना मला आवडतात, मग मी ह्याला बोलली मनुके घे रे. तर मनुके बघा केवढीशी घेतले त्याने. 100 ग्रॅम का 50 ग्रॅम घेतले असेल. काय होतं, आपण मनुके घेतो खायला, थोडी एक खातो, 4-5 तरी खातो ना. आणि मग मी बडबड केली त्याला, तर तो बोलतो संपले तर सांग मला, मी आणेल. काय माहीत. आणि खजूर घेऊन आले. हे ना मेन गोष्ट वले खजूर आहे, मला सुके खजूर पाहिजे होते. आणि हे फ्रूट अच्छा खायला हे मला लई आवडतात. तर चला डब्यामध्ये भरून घेतले. डबे हाय तसे. डाळ भात आणि लोणचा पोट भरून जेवले. रोज एक तरी खाल्ला ना हा खजूर तरी भरपूर आहे. चला छोटा डबा भेटला, याच्यामध्ये मनुके आरामात राहते. आणि काजूसाठी पण डबा भेटला आहे. मेन गोष्ट आहे आमच्या आधीचे काजू 4. बघा, आता हे काजू ना माझे मिस्टरच खाणार. त्यांना काजू भरपूर आवडतात. त्यांना भूक लागली ना तर मग ते डबे शोधत असतात. आणि मग डब्यात काय दिसेल ना तर घेतात, असे घेतात आणि मग पटापट खातात.
ते खातात त्याच्यावर काय नाही मला कळत. पण ते नको त्या टायमाला का खायचं. हे बघा आणि ही कार्टी पण आली आहे आणि काय खाते बघा. मी आज जेवली नाही माहितीये का. मी पण नाही जेवलो आज. काय खायला. अरे तू ब्रेड आणि पाव खाल्ला. काय कुठे गेला कळलं मला नको. शुरमा खाते. सुरमा का देतो रे हिला बाहेरचं तू खायला. जेवली ना बोलते. अरे जेवली ना म्हणजे तिलाच ते ब्रेड आणि ते क्रीमवाला खायचं होतं चॉकलेटचं ना. मग मी सकाळी अंडा पाव कुठे खाल्ला होता. दाल भात खातो काय. मी पण तेच खाल्ला दाल. मिस्टर पण आले, नेत्रा पण आली आणि आता हा सामान डीमार्टमधून 4-5 दिवस आधी आणून ठेवलेलं होतं. ते मी बोलली एकदमच मी तुम्हाला दाखवेल कसं काय भरलं आहे मी ते. पण ते काय मला टाईमच भेटला नाही. मी आता डब्यात भरून टाकते. इथे माझे मिस्टरांनी ना ऑफिसला जायच्या आधी पापलेट मच्छी घेऊन आलेले. ते मिली चला तर ह्यांना साफ करायला लागणार आहे. मेन गोष्ट डोक्याच्या इथे खूप घाण असते ती काढून साईडचं काढून मग पाण्याने 2-3 वेळा धुवून आणि मस्तपैकी आता त्यांना मी फ्राय करणार आहे. तर चला आता कामं करूया. मच्छी साफ करून झाली आणि मी ना मसाले सर्व टाकले पापलेटमध्ये लावण्यासाठी आणि मला आगूल टाकायचं होतं. तर माझ्याकडनं आगूलच खाली पडलं सर्व म्हणजे वट्यावर पडलं. पण एवढा आगूल माझा वेस्ट झाला. मी तुम्हाला दाखवते बघा. मसाले टाकले मी चला आता आगूल टाकते म्हणून बघा हे बूज उघडलं मी आणि माझ्याच हाताने हे आगूल सर्व सांडलं. यार एवढी होती बॉटल आगूलची. एवढा आगूल माझा गेला वाया यार. शिट. इथे सर्व मसाले ॲड केले. योगिनी मी लगेच ह्याच्यामध्ये टाकलं कारण सर्वीकडे नाही व्हायला पाहिजे. यार मला आगूल एवढा वाया गेला. इथे जातात या साईडला एक हा आगूल काय मी घेणार ना फेकून देणार. आणि हा आगूल आहे ना यार वेस्ट झाला माझा. हा पंच खरंच खूप सुंदर आहे. मला हा पंच लय आवडतो. डीमार्टमधून घेतलेलं. त्यामध्ये 3 कलरचे असतात पिंक, ब्लू, येलो. चला अजून एवढा आगूल वेस्ट झाला यार माझा. कसले विचारत पण नव्हती जेवणवर. तर चला आता मसाले अद्रक लसूणचे पेस्ट सर्व टाकून आगूल मीठ टाकते आणि आता मस्तपैकी मसाले पापलेटला आतमध्ये जाईपर्यंत त्याला असं मिक्स करून घेते. आगूल सांडला आहे तर काय करायचं. काय घेतलं आता दाखव तू. हातात काय घेतलं. बदाम पिस्ता. हां कसं घेतलं दाखव. हां हे असं घेतलं. आता काय भूक लागली आहे ना. आता मी दुपारी बोललेली ना भरताने माझे मिस्टर आता हे खाणार अशी बोललेली आणि आज तुम्ही तेच केलं. भूक लागली ना तुला बोलली ना. आता 9:30 वाजले. एक ते तो आगूल पडला तर माझं डोकंच फिरलंय ते. तर चला आता आणि त्यांना भूक लागली आहे ना तर मग हे असं काजू बदाम मी आता दुपारी भरलं ना ते डबरनी उघडणार आणि खाणार. आणि त्याला टाइम टेबल नसतं पण भूक लागली आहे तर खायचं. चला. मला पिठी आवडत नाही. इथे तुम्ही ऐकलंच नेत्राचं की तिला पिठी आवडत नाही. आता तिला पिठी आवडत नाही तर मी बनवणार नाही असं होणार नाही. मी बनवणार आणि ती पिठी भात खाणारच. ती इथे आता पिठी माझी झाली आहे करून आणि मी करते आता पापलेट फ्राय. आणि आमचं कसं माहिती आहे आमच्या फॅमिलीचं आम्हाला वारायला ना मच्छी पाहिजेच. मच्छी नसेल तर आम्हाला चिकन पाहिजे. चिकन नसेल तर मटन नसेल तर अंडा कढी तरी पाहिजेच. तर वारायची वाट आहे ना म्हणजे असे बुधवार शुक्रवार रविवार हे 3 वारायला ना आम्ही खूप बेचैनी वाट बघत असतो खायची मच्छी. तर चला आता स्वयंपाक झाला आहे माझा आणि मस्तपैकी पापलेट फ्राय केले. तर आता जेवून घेते. 10:15 वाजले. 10चा टाईम ठेवलेला होता 10 वाजेपर्यंत जेवण होईल करून पण नाही 15 मिनटं लेट झाले चालेल. तर चला
आणि माझ्या बहिणीचं कॉल दाखवते बघा, व्हिडिओ कॉलवर आहे आणि ती बोलते तू मच्छीच खाते, मच्छी आम्हाला इथे भेटत नाही. तर य तू आमच्या इथे जेवायला मच्छी बनवते. तर चला, हे बघा हे पापलेट फ्राय केले, इथे भात आहे आणि आज केले इथे आम्ही आज पिठी बनवली, पिठी. चला आता जेवून घेते पटापट, भूक मला पण लागली आहे तशी. तर चला आता इथेच माझा ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. बाय बाय. आणि खूप थकली आहे, परत कामं करायची. गुड नाईट.